ही आमची फॅमिली आहे ना, तर असं काय नाही की हा बिझनेस तुझा आहे आणि माझा आहे. फुल सपोर्ट. हा मम्मी तू जाऊ शकत नाही, मी जाते. मिस्टर म्हणतात हा तुला आज वेळ नाही, आम्ही आहे इथं. माझी फार चिडचिड व्हायची, कारण माझे मिस्टर म्हणायचे की नाही तू करू शकतेस, एवढी स्ट्रॉंग आहेस तू. की तुम्ही फॅक्टरी तुमची पूर्ण प्रोडक्शन वगैरे ते सोबतच तुमचं घर कशा पद्धतीने बॅलन्स करताय? माझ्या ओळखीतले पण बरेचसे असे बिझनेस करणारे आहेत की ज्यांनी मला सांगितलं होतं की 2 वर्ष तुला मिस्टरांच्या पगारातून याचं भाडं द्यावं लागेल, बरोबर, आणि कामगारांचा पगारही द्यावा लागेल. आपला नंबर ब्लॉक केला जाते पेमेंट केल्यानंतर. बरोबर. अचानकच रात्रीच्या 1ला मशीन बंद पडतीये किंवा लाईटचं कुठं काहीतरी शॉर्ट सर्किट होते आणि अचानक दुसऱ्या दिवशी आपल्याला 31-40 हजार रुपयाचं खर्च करावा लागतोय. फॅक्टरी पहिला सुरुवातीला लोन मिळते का बघूनच हा सेटअप मांडायचा होता. तर त्यावेळेला म्हणजे काही तयार नसल्यामुळे फार स्ट्रगल म्हणजे त्या लोन साठी करावं लागलं. कोणताही व्यवसाय असा नाही की जिथं महिला नाही करू शकत. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आपला आजचा हा व्हिडिओ इतर व्हिडिओपेक्षा खूप जास्त वेगळा असणार आहे आणि नक्कीच खूप जास्त मोटिवेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण आज आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. तर त्यांचं मी इंट्रोडक्शन तुम्हाला करून देते. तर या आहेत श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरीच्या सर्वेसर्वा सौ आशा राणी थडके. तर स्पेशली मॅमनं रिक्वेस्ट केली होती की आजचा व्हिडिओ आपल्यासोबत शूट करायचा, कारण एक व्यवसायामध्ये ज्यावेळी महिला असते तर काय चॅलेंजेस येतात किंवा व्यवसायाची त्यांची सुरुवात कशी केली, तर सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्हाला खूप खूप थँक्यू. तुम्ही तुमचा वेळ आपल्याला दिलात आणि आपल्या ऑडियन्ससाठी छान असा मोटिवेशनल कॉन्टेंट जो आहे तर तो आपण तुमच्या माध्यमातून जो आहे तर तो तयार करतोय. तर सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी होता की सोफा फॅक्टरी तुमची ही आहे, तर तुम्हाला असं का वाटलं की सोफा फॅक्टरी चालू करावी? सगळ्यांपेक्षा सुरुवातीला नमस्कार. क्षितिजा मॅमनी मला इतका मोठा चान्स दिलेला आहे आणि जे काही माझा बिझनेस आहे तो तुमच्या सोबत शेअर करायचा आहे. तर सुरुवातीला असं काहीतरी करायचं होतं की सगळ्या ब्युटिशियन, ब्युटी पार्लर, कुकिंग हे सगळंच करतायत, पण मला वेगळं असं काहीतरी करायचं होतं. ऍक्च्युली मी तलाठी भरती, पोलीस भरती वगैरे करत होते. मग असं काहीतरी फील्ड निवडायचं होतं की जे सगळ्यांपेक्षा वेगळं असेल आणि खूप चॅलेंजिंग असेल. त्यासाठी तुम्ही हे फील्ड चूज केलं. सुरुवातीला आता हे फील्ड लेडीज साठी नक्की सोफा किंवा फर्निचर हे फील्ड खूप वेगळं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला चॅलेंजेस काय आले, म्हणजे मटेरियल घेताना, सिलेक्शन करताना किंवा पूर्ण सेटअप टीम आपली तयार करताना काय चॅलेंजेस तुम्हाला आले? मुळात सोफा तयार करणारे कारागीर आपले नसतात, म्हणजे महाराष्ट्रातले ते असतात UP बिहारचे. त्यात आपण महाराष्ट्रीयन आणि त्यांच्याशी जमवून घ्यायचं आणि त्यांना शोधून इथपर्यंत आणायचं. त्यात आपली फॅक्टरी आहे एकदम आउटसाइडला. तर त्यांची त्यांना इथं आणल्यावर त्यांचा सेटअप लावणं किंवा त्यांचं खाणं पिणं, राहणं, त्यांचा दवाखाना सगळं आपल्याला मॅनेज करावं लागतं की जसं एक कुटुंबातली आपली व्यक्ती. तर आमच्याकडे आता 4 कारागीर आहेत आणि आम्ही ते दिल्लीतून आणलेले आहेत. बरोबर. तर तुमच्या या सोफा फॅक्टरीमध्ये इतरांपेक्षा काय वेगळेपणा तुम्हाला करायचं होतं? काय असं वेगळं करायचं होतं की जास्तीत जास्त क्लायंट्स तुमच्याकडे अट्रॅक्ट होते किंवा मटेरियल क्वालिटी मध्ये असेल? किती मोठा मॉल असू दे किंवा शॉप असू दे, आणि तामझाम आणि लाइटिंग इफेक्टिव्ह म्हणजे गेले की एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं ना. आणि ज्या वेळेला सोफा घेतात बरेचसे असे कस्टमर आहेत किंवा क्लायंट आहेत जे म्हणतात की 3 महिन्यातच सोफ्याचं कापड खराब झाले किंवा खड्डा पडलाय. मग मला असं काहीतरी करायचं होतं की कस्टमर गेल्यानंतर किंवा सोफा त्यांच्या घरी गेल्यानंतर माउथ टू माउथ पब्लिसिटी, म्हणजे त्यांनी वापरून दुसऱ्याला सांगावं की बाबा आम्ही एवढे वर्ष झालेत आणि तरी आमच्या सोफ्याला काही नाही, रिपेअरीचा तर प्रश्नच नाही. जे क्वालिटी जी आहे तर ती मेंटेन करायची. आणि ते क्वालिटीचा एक मुद्दा आलाय तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल की मॅडम कडून मी गेल्या वर्षी माझा सोफा जो आहे घरातला, जो तुम्ही बघताय माझ्या व्लॉग्स मध्ये, तर तुम्ही मॅडम कडूनच खरीद केला होता. आणि मी त्यांना आल्यावरती तेच सांगितलं की सोफाची जी क्वालिटी आहे किंवा जे बनवण्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते अगदी मस्त आहे, म्हणजे घरात इझी टू क्लीन आहे आणि मेंटेनन्स जो आहे तर तो अगदी छान करता येतो. आणि अजूनपर्यंत सोफ्याची क्वालिटी जी आहे तर ती जशी आहे तशी राहिलेली आहे. त्यामुळे नक्कीच क्वालिटीच्या बाबतीत
म्हटला तर नक्कीच मला असं वाटतं की इकडे खूप जास्त त्यांच्याकडून कष्ट जे आहेत तर ते घेण्यात आलेले आहेत. तर मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की लोकांची आवड निवड प्रत्येकाची वेगवेगळी असते. म्हणजे काही लोकांना कलर्स असतील किंवा मटेरियल असेल तर वेगवेगळं असतं. तर मग ती चॉईस तुम्ही कशी तुमच्याकडे मॅनेज करून घेताय? आपल्याकडे होलसेल आणि रिटेल दोन्हीचे बनतात. बरं. आणि रिटेल असं आहे की इथं मॅन्युफॅक्चरिंग पण होते, म्हणजे कस्टमाइज करतोय आपण. बरोबर. आणि साथ म्हणजे त्याच्यासोबत आपलं शोरूम पण आहे. बरोबर. तर हे सगळं मॅनेज करताना काय असतं की समोर उभं राहून करून घ्यावं लागतं. बरोबर. तर काही इंटेरियर डिझायनर, आर्किटेक्ट, बिल्डर्स अशा लोकांची कामं माझ्याकडे येतात. तर प्रत्येकाची चॉईस वेगळं, प्रत्येकाची आवड वेगळी. तर त्यानुसार ते म्हणजे पूर्ण असं एक प्लॅन करून ते करावं लागतं आणि त्यांना ते कस्टमाइज करावं लागतं. मटेरियल कस्टमाइज. आणि जे आपल्या शोरूम मध्ये मी ठेवते ते मी असं गुगलवर बघून किंवा सिरियल मध्ये किंवा कुठल्या पिक्चर मध्ये वेगळं अशी डिझाईन मला दिसली की ते मी सत्यात उतरवून आपल्या डिस्प्ले मध्ये ठेवते. बरोबर. म्हणजे प्रत्येकाच्या प्राइसच्या अकॉर्डिंगली किंवा तुमच्या मटेरियलच्या क्वालिटी अकॉर्डिंगली वेगवेगळे कस्टमाइज सोफा जे असतील तर ते तुम्हाला इथे जे असतील तर ते करून मिळतात. तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो भरपूर स्पेशली महिलांना पडतो की व्यवसाय चालू करायचा आहे पण आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करताना खूप प्रॉब्लेम येतो. तर आपण मॅडम कडून जाणून घेऊयात की त्यांनी सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट होती तर ती कशा पद्धतीने उभा केली किंवा कोणाची मदत तुम्हाला मिळाली? नाही, आम्ही लोन केलं. तर बेस्ट ऑप्शन आहे, नक्कीच लोनचा बेस्ट ऑप्शन आहे. कारण इतका मोठा सेटअप आहे. नक्कीच तुम्ही या व्हिडिओमध्ये फुल फॅक्टरीचा सेटअप जो आहे तर तो बघाल. तर लोनचा जो ऑप्शन होता तर तो बेस्ट होता. लोन मिळताना किंवा लोनसाठी अप्लाय करताना काही अडचणी आल्या की व्यवस्थित झालं? नाही अडचणी आल्या? कारण ज्या वेळेला सुरुवातच होती ना आणि दाखवायला आमच्याकडे असं काहीच नव्हतं, ना रॉ मटेरियल होतं नाही फॅक्टरी. पहिला सुरुवातीला लोन मिळते का बघूनच हा सेटअप मांडायचा होता. तर त्यावेळेला म्हणजे काही तयार नसल्यामुळे फार स्ट्रगल म्हणजे त्या लोन साठी करावं लागलं आम्हाला. तर ज्या मैत्रिणींना लोन घेऊन जर तुमचा व्यवसाय सेटअप करायचा असेल तर तुमच्या बिझनेसचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ना तर ते आधीपासूनच तयार हवे. म्हणजे तुमचे जे काही उद्योगदार असेल, तुमचं लायसन्स असेल, तुम्ही ITR फाईल करता का? मी भरपूर वेळा तुम्हाला सांगत असते की जरी तुम्ही काही करत नाही आता आणि भविष्यात जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न्स जे असतील तर ते फाईल करा. सो दॅट तुमची लोनची जी काही प्रोसेस असेल तर ती स्मूथ होईल आणि कमीत कमी त्रासामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या मिळून जातील. तर पुढचा असा प्रश्न आहे की फायनान्शियल बर्डन होतं का? कारण एकतर लोन वरती तुम्ही पूर्ण फॅक्टरी सेटअप केली तर काय होईल, प्रॉफिट होईल, मग तो कसा आपण मॅनेज करायचा? काय वाटत होतं? भरपूर म्हणजे असं लोकांशी मी बोलत होते, भेटत होते. बरोबर. आणि माझ्या ओळखीतले पण बरेचसे असे बिझनेस करणारे आहेत की ज्यांनी मला सांगितलं होतं की 2 वर्ष तुला मिस्टरांच्या पगारातून याचं भाडं द्यावं लागेल. बरोबर. आणि कामगारांचा पगारही द्यावा लागेल. बरोबर. पण खरं सांगते की करवीर निवासिनी महालक्ष्मीची कृपा आहे, असं काही झालंच नाही. पण हा कामगारांचा पगार असू दे किंवा मटेरियल असू दे किंवा भाडं असू दे आमचं, तर हे सगळं आम्ही ह्यातून काढत होतो. मला यात पगार म्हणा किंवा काही फायदा असा झाला नाही सुरुवातीला, पण आमच्या अंगावरही काय आलं नाही. बरोबर. व्यवस्थित म्हणजे त्या वेळेला ते होत गेलं. पण कसं आहे, तुम्ही कन्सिस्टन्सी राखली, सुरुवातीला वेळ दिलात तुमच्या बिझनेस सेटअप करायला, व्यवसायाला वेळ दिलात, लोकांना वेळ दिलात आणि त्यामुळे नक्की मला असं वाटतं की कुठेतरी बर्डन मधून तुम्ही बाहेर निघलात. पण आता तुम्हाला काही फायनान्शियल बर्डन आहे का? नाही, आता फॅक्टरी पूर्ण छान सेटअप झाले त्यामुळे आताच काही नसणार आहे. पण सुरुवातीला जो बर्डन होता तर त्याच्यापासून एक गोष्ट आपण शिकू शकतो ती म्हणजे कन्सिस्टन्सी आणि सातत्य. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडमनी जे सांगितलं आणि त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं ते म्हणजे इतरांच्या टीकानुसार किंवा इतरांच्या सल्ल्यानुसार गोष्टी होत नसतात. तर त्यांच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद होती, त्यांच्यामध्ये ती धमक होती की मी ही गोष्ट करून दाखवू शकते. त्यामुळे कोणी किती जरी बोललं की तुम्हाला हे जमणार नाही आहे किंवा 2 वर्षाने तुम्हाला तुमच्या पगारातून इथे पैसे द्यावे लागतील, तर मॅडमच्या कष्टामुळे असेल किंवा त्यांच्या कन्सिस्टन्सीमुळे असेल तर ही गोष्ट झाली नाही. आणि आता श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरी जी आहे तर तुम्ही बघितलात सोशल मीडियावरती, मी नक्कीच त्यांचे हँडल्स तुमच्यासोबत शेअर करेन. तर खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि कस्टमर बेस जो आहे तर तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जो आहे तर तो तयार झालेला आहे. तर अजून एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जे उद्योजक असतात, ज्यांना व्यवसाय करायचा आहे, तर त्यांच्यासाठी कोणते फायनान्शियल गोष्टी किंवा फायनान्शियल सवयी महत्वाच्या असतात? म्हणजे व्यवसायातले पैसे व्यवसायातच गुंतवायचे, तर त्या काही सवयी तुम्ही सांगू शकताय का तुमच्या एक्सपिरियन्स वरून? नाही, व्यवसायातले पैसे व्यवसायात गुंतवायचे असं नाही. बरं. पण एक भांडवलाचा जो स्पेस असते किंवा जे काही आपल्या फायद्यातून मिळणारे जे काही पैसे असतात ते सुरुवातीला भांडवलासाठी काढून ठेवावे लागतात.
कारण असा काही स्पेस येतोय किंवा जसा असा दसरा आहे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट किंवा आमच्या फील्ड मधला जे काही सीझन आहे असं म्हणू शकतो आपण, बरोबर. तर त्यासाठी लागणारं जे जास्तीचं म्हणजे बल्कमध्ये येणारं जे मटेरियल आहे त्यासाठी भांडवल काढून ठेवणं फार महत्वाचं आहे. कारण सीझन आहे तोंडावर यायला, कस्टमरचे पेमेंट, हे कस्टमरचं म्हणजे इथं हे वाढते आपल्याकडे येणं, आणि त्यात कामगारांचं पेमेंट, त्यात भाडं ते काही महिन्याला ठरलेलं असतं, आणि हे जे आपलं रॉ मटेरियल आहे त्यामध्ये भरपूर पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. तर मला वाटतं की मिळणाऱ्या फायद्यातून तो एक म्हणजे आपण जसं भिशी करतो ना तसं एक बाजूलाच करून ठेवलेलं थोडा तो बाजूलाच काढायचा, तो पैसा जो येतो तो पुन्हा आपल्याला व्यवसाय. आणि अशा काही गोष्टी होतात की अचानक हा बाबा काम व्यवस्थित चालू आहे आणि एक अचानकच रात्रीच्या एकला मशीन बंद पडतीये किंवा लाईटचं कुठं काहीतरी शॉर्ट सर्किट होते आणि अचानक दुसऱ्या दिवशी आपल्याला 30-40 हजार रुपयाचं खर्च करावा लागतोय. तर अशा स्पेस साठी आपण आधीच म्हणजे तयार राहिलं पाहिजे. इमर्जन्सी फंड्स आहेत तर ते व्यवसाय जर तुम्ही करताय तर इमर्जन्सी फंड्स जे आहेत ते नक्कीच तुमच्याकडे तयार असले पाहिजेत, रेडी असले पाहिजेत. तर अजून एक प्रश्न मला आवर्जून विचारायचा होता की कारागीर जसं तुम्ही म्हटलात की आपल्याकडे इथे येणं, त्यांचं पूर्ण सेटअप करणं खूप जास्त अवघड असते, तर काम करून घेण्याची पद्धत तुमची काय आहे? तुमचे कारागीर आता आपण बघतो भरपूर ठिकाणी की मेंटेन करणं त्यांना किंवा खूप दिवस थांबवणं तर खूप अवघड असतं, तर तुमची काय पद्धत आहे किंवा तुम्ही काय असं वेगळं करताय की तुमच्याकडे इतके दिवस ते थांबतात? कसं आहे माहिती आहे का, एक फॅमिली बॉन्डिंग ठेवते मी त्यांच्या बरोबर. बरोबर. मग म्हणजे इथं आमच्या इथं असं सेल्समन असं नाहीये. बरोबर. तर टोटल फॅक्टरी आमची त्यांच्या हातात आहे असं समजा. बरोबर. मी येते म्हणजे कस्टमरचं कसं असतं येण्यावर, म्हणजे सकाळी मग मी दुपारी जाते, पण जास्त संध्याकाळी पण आउटसाइड असल्यामुळे मी थांबू शकत नाही. तर ही मुलं इतकी छानरित्या सपोर्ट करतात की कस्टमर हँडल करणं म्हणा, त्यांना रेट सांगणं म्हणा, आणि त्यांच्या ज्यानं म्हणजे होत नसेल तर लगेच मला कॉल करणं, मॅडम सीसीटीव्ही में देखो, ये कस्टमर क्या बोल रहे क्या नहीं बोल रहे, असं खूप छान रीत्या ते हँडल करतात. आणि माझं कसं आहे की ते इतक्या लांबून आपल्या विश्वासावर जर इथं आलेले आहेत तर मी पूर्ण म्हणजे पूर्ण असं दाखवूनच देत नाही की ते माझे वर्कर आहेत म्हणून. बरोबर. त्यांचं खाणं पिणं, दवाखाना, कधी कधी मला स्वतः त्यांना न्यावं लागतं दवाखान्यात, किंवा इथलं मार्केट दाखवणं किंवा काही असू दे. सगळ्यांना आता तरी सगळ्यांना माहिती आहे, भाजीवाल्यांना पण माहिती आहे की बाबा श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरीचे वर्कर. बरोबर. तो वर्करना वर्कर न ठेवता एक फॅमिली म्हणून ट्रीट करून ठेवणं, कारण तोच एक पार्ट असतो की जो आपली फॅक्टरी असेल किंवा तुमचा कुठलाही व्यवसाय असेल तर तो पुढे घेऊन जात असतो. आपल्याही पेक्षा जास्त आपले जे वर्कर्स असतात ना तर ते आपल्या फॅक्टरीचे असतील किंवा आपल्या व्यवसायाचे असतील तर ते मेन भाग असतात. तर मग जसं त्यांनी सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग बरोबरच सेल्सचा पार्ट जो असेल त्या नसताना बिनधास्तपणे ते व्यवस्थित सांभाळतात. तर अजून एक महत्वाचा प्रश्न जो की माझ्या भरपूर मैत्रिणींना पडतो की तुम्ही फॅक्टरी तुमची पूर्ण प्रोडक्शन वगैरे ते सोबतच तुमचं घर कशा पद्धतीने बॅलन्स करताय? कारण खूप मोठा टास्क आहे मला माहिती आहे, तर तुम्ही कसं मॅनेज करताय? तारेवरची कसरत म्हणाल तर चालेल. बरोबर. मला 2 मुले आहेत, मिस्टर माझे जॉबला आहेत. बरोबर. आपण काय म्हणतात की पडद्यामागचे कॅरेक्टर आहेत ते. फुल सपोर्ट असतो त्यांचा मला प्रत्येक गोष्टीला, आणि त्यांच्या सुट्टी दिवशी ते येतात मला इथं मदत करायला. तर माझी मुलं पण, माझा मुलगा मोठा इंजिनिअरिंग करतोय, 2nd इयरला आहे, आणि माझा छोटा मुलगा आहे तो नॅशनल प्लेअर आहे, जुडो खेळतो. तर ही आमची फॅमिली आहे ना, तर असं काय नाही की हा बिझनेस तुझा आहे आणि माझा आहे. फुल सपोर्ट. हा मम्मी तू जाऊ शकत नाही, मी जाते. मिस्टर म्हणतात हा तुला आज वेळ नाही, आम्ही आहे इथं. तर फॅमिलीचं असं असते की आजारपण, सणवार, म्हणजे पाहुण्यांचे कार्यक्रम, आणि जर घरातली लेडीज नसेल ना तिथं म्हणजे अवेलेबल नसेल तर बाबा लगेच वाटते की हा ही आली नाही, मग ही आता कामात लागली आहे. तर नाही, माझं जे कुटुंब आहे ना ते मला फुल सपोर्ट आहे त्यांचा. जसं की माझी आई सुद्धा, माझ्या माहेरची लोक सुद्धा मला फार सपोर्ट करतात या गोष्टी. नाही, फॅमिलीच्या सपोर्टमुळेच नक्की या गोष्टी पॉसिबल होतात. कारण आता पहिला सुरुवात जी आहे आणि आता या फॅक्टरीचा जो ग्रोथ झालेला आहे किंवा पब्लिसिटी जी झालेली आहे किंवा यांनी
पर्सनली जे अटेन्शन दिलेलं आहे या कामावरती तर ते फक्त आणि फक्त फॅमिलीच्या मदती सोबतच होऊ शकतं. त्यामुळे नक्कीच ज्या मैत्रिणी माझ्या बघतायत तर नक्कीच मला सुरुवातीला वर्कर हँडल करताना किंवा ही फॅक्टरी आपली जरा कळंब्यात आउट साईडला असल्यामुळं माझी फार चिडचिड व्हायची. कारण माझे मिस्टर म्हणायचे की नाही तू करू शकतेस, एवढी स्ट्रॉंग आहेस तू, तलाठीचे परीक्षा वगैरे देत होतीस आणि आता काय झालं तुला, म्हणजे करू शकतेस तू, कर. केल्यामुळेच होते, म्हणजे तुला केलंच पाहिजे. हे त्यांच्यामुळेच खरं तर आज हा दिवस आम्हाला बघायला. कसं आहे, कोणाची तरी सपोर्ट किंवा आपण एकटं करू शकतो, प्रत्येक गोष्ट आपण एकट्या नक्कीच करू शकतो, पण जर कोणाची तरी मदत मिळाली ना तर जी स्पीड आपल्याला मिळते किंवा जो कॉन्फिडन्स आपल्याला मिळतो ना तर तो अगदीच नेक्स्ट लेवलचा असतो आणि त्याच्यामुळे नक्कीच आपल्या लाईफमध्ये खूप मेजर चेंजेस येतात. आणि खरंच मॅडम तुम्ही खूप ग्रेटफुल आहात, कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा क्षण नसतो किंवा ही सपोर्ट किंवा ही मदत प्रत्येकालाच मिळते असं नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही खूप ग्रेटफुल आहात. खूप छान तुमच्या लाईफमध्ये आहे की फॅमिली तुमची इतकी सपोर्टिव्ह तुम्हाला मिळालेली आहे. तर अजून एक माझा प्रश्न तुम्हाला होता की ह्या क्षेत्रामध्ये, कारण हे क्षेत्र खूप वेगळं आहे, सोफा फॅक्टरी, फर्निचर, या फॅक्टरीमध्ये किंवा या फील्डमध्ये एक महिला म्हणून तुम्ही काम करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम आले का? म्हणजे डीलर सोबत असेल किंवा रॉ मटेरियल जिथून तुम्ही घेताय त्यांच्यासोबत काही कॉन्टॅक्ट असतील, वेंडर सोबत बोलणं असेल, तर तिथं काय तुम्हाला महिला म्हणून प्रॉब्लेम येतात? काय वेळेला कसं असतं, हे जे म्हणजे सोफ्याचं जे रॉ मटेरियल आहे ते शक्यतो बाहेरून येतं. तुम्हाला माहित असेल की पुणे, मुंबई, हैदराबाद आणि इकडे राजस्थान वगैरे अशा ठिकाणून आम्ही मटेरियल मागवतो. तर एकदा काय होतं की मटेरियलची ऑर्डर दिली जाते आणि आपला नंबर ब्लॉक केला जाते पेमेंट केल्यानंतर. बरोबर. तर त्यावेळेला इतकं टेन्शन येते की मी एवढं पेमेंट केलेलं आहे आणि आता ते मी सांगणार ना कुणाला सांगायचं आता. आणि बरेच दिवस म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्टच नाही होत. दुसऱ्या मोबाईल वरून लावून बघा, बऱ्याचशा वेगवेगळ्या नंबरवरून ट्राय करून बघा, काय होतं मग गप्प बसावं लागतं. आणि इथं क्लायंट कस्टमर हँडल करताना आपलं कसं आहे, सगळ्या प्रकारचं काम आपण करतोय, जसं की मॅन्युफॅक्चरिंग, कस्टमाइज. आता कस्टमाइज मध्ये काय स्पेशालिटी आहे, तर कस्टमरच्या घरी जाऊन त्यांच्या घरातल्या साईज नुसार आपण सोफे बनवतो. फार किचकट काम असतं, जसं की त्यांच्या कॉर्नर मध्ये एक पिलर आलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला तो कॉर्नर बसवून द्यायचा. तर एक रुक असते मनात की बाबा तिने इतके पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात आणि मला हे काम यांच्याकडून करून घ्यायचं, तर ते बसेल का व्यवस्थित आणि कस्टमर त्यामध्ये सॅटिस्फाय होईल का, म्हणजे तो खुश होईल का. आणि ते जर तिथं व्यवस्थित बसलं तरच ते खुश होणार, कारण त्यांनी इतके पैसे त्या ह्याच्यावर लावलेले असतात. आपण कोणतीही वस्तू घेताना तर आपलं खूप फिलिंग्स असतात त्या वस्तू बरोबर, तर ते फार फिरतात. म्हणजे इथंच येतात असं नाही, गावात म्हणा, गांधीनगर, इकडं तिकडं फिरून येतात आणि मग इथं आल्यावर त्यांना वाटतं की बाबा हा इथं कस्टमाइज आणि मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर इथं आम्हाला जे हवंय ते इथं मिळेल. कारण आपण त्यांना फॅब्रिक, फोम, लाकूड, प्लाय सगळ्या वस्तू दाखवून त्यामध्ये आम्ही वापरतो. बरोबर. त्यामुळे असं एक बर्डन असते की तो सोफा तयार होईपर्यंत की तो कसा होईल आणि तो त्यांना आवडेल की नाही. ज्यावेळी तो त्यांच्या घरात जातो आणि ते रिव्ह्यू देतात ना, त्यावेळी मग समाधान वाटतं. पण नक्कीच चॅलेंजेस आल्या, पण त्यांनी त्या खूप चांगल्या पद्धतीने ज्या असतील तर त्या हँडल केल्या. अजून एक माझा महत्वाचा प्रश्न होता की मार्केटिंग, कुठलाही व्यवसाय जर तुम्ही चालू करताय तर मार्केटिंग खूप महत्वाची असते, तर ती तुम्ही कशा पद्धतीने केली, काय स्ट्रॅटेजी वापरली? नाही, सुरुवातीला कसं होतं, हाऊसवाईफ आणि घरातली कामं, मोबाईलचा वापर, कॉलिंग, व्हॉट्सअप चॅटिंग, स्टेटस लावणे आणि दुसऱ्यांचे बघणे, बरोबर, ह्याच्या व्यतिरिक्त कधी मोबाईलच वापरला नव्हता. एकदा अशीच एक रील बघितली आणि म्हटलं हा कपड्याची ऍड करतोय आणि आपण अशी सोफ्याची ऍड केली तर बरोबर. मग बरेच दिवसानंतर मी त्यांचा नंबर मिळवला आणि मी त्यांना कॉल केला. तर मग ते तयार झाला. तो मुलगा खूप छान होता, धीरज पाटील नाव आहे त्यांचं. तर त्यांनी माझी पहिली रील बनवली. तर ऑल म्हणजे लोकल आपल्या कोल्हापूरच्या जवळ आसपासचे असू देत किंवा बाहेरचे असू देत, तुम्हाला माहिती आहे इन्स्टा कुठं कुठं लोक वापरतात, तर फार लांबून लोक आले आणि खरं सांगते तुम्हाला की इतका त्यावेळेला माझा सेल पण झाला आणि मला खरंच कळालं की बाबा हा मला मीडिया थ्रू ऍड केली पाहिजे. सोशल मीडियाची पॉवरच इतकी जास्त आहे की आता तुमच्या मला वाटतं भरपूर इन्फ्लुएन्सर सोबत व्हिडिओ झाले. ती रील व्हायरल झाल्यानंतर मॅडमनी भरपूर इन्फ्लुएन्सर्सना व्हिजिट करायला कोलॅबरेशन साठी रिक्वेस्ट केली आणि भरपूर सोशल मीडियाचा यूज करून, स्पेशली इंस्टाग्राम, बरोबर ना, इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे वापरलं आणि
ऑनलाईन ऍडव्हर्टिजमेंट मी तुम्हाला नेहमी सांगत असते की फेसबुक इंस्टाग्रामचा यूज जो आहे तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी करा, नवीन स्किल शिकण्यासाठी करा. आणि जसं त्यांनी सांगितलं की त्यांचा बिझनेस ग्रोथ जो आहे तर ते एक रील पहिली त्यांची व्हायरल गेली आणि त्याच्यामुळे त्यांना इतकी जास्त पब्लिसिटी मिळाली, इतकी जास्त त्यांची मार्केटिंग झाली की काही बोलायचं काम नाही. मला वाटतं तो तुमचा बेस्ट सीझन होता ना, खूप सेल झाला होता त्यावेळेला तुमचा. तर नक्कीच सोशल मीडियाची पॉवर चांगली आहे आणि नक्कीच जर तुम्ही तुमचा व्यवसाय करताय तर नक्कीच सोशल मीडियाची मार्केटिंग जे असेल तर ते आवर्जून करा. तर पुढच्या 5 वर्षांमध्ये तुमचं काय विजन आहे की तुमची सोफा फॅक्टरी तुम्हाला कुठेपर्यंत घेऊन जायची आहे? मला एक तर हे रेंट नाही, हे स्वतःच करायचंय. रेंट नाही, आता हे स्वतःच करायचं. स्वतःच करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला फार मोठा असं शोरूम करायचंय. बरोबर. अशी एकही तिथं सोफ्याची व्हरायटीज किंवा डिझाईन अशी वाटणार नाही की हा मॅडम हे मिळेल का, बरोबर, हे तुमच्याकडे बनतं का. मॅन्युफॅक्चरिंग हे मी ठेवणारच आहे, पण मला शोरूम फार मोठं करायचंय. नक्कीच तुमचं कष्ट इतकं आहे, तुमचं डेडिकेशन इतकं आहे की नक्कीच येत्या 5 वर्षामध्ये तुमचं हे जे स्वप्न असेल तर ते पूर्ण होईल. आणि अशी आम्हीही आशा करतो की नक्कीच तुमचं स्वप्न जे आहे तर ते पूर्ण होईल. शेवटचा प्रश्न की माझ्या भरपूर मैत्रिणी जे आहेत तर ते आपला व्हिडिओ बघतात, तर तुम्हाला त्यांना काय सल्ला द्यायचा आहे, व्यवसायाशी रिलेटेड काय सल्ला तुम्हाला द्यायचा आहे? कोणताही व्यवसाय असा नाहीये की जिथं महिला नाही करू शकत किंवा लेडीज नाही करू शकत. आपण फक्त मनात आणायचं आणि जिद्द ठेवायची. आणि असं कोणतंही काम नाहीये की जे आपण नाही करू शकत. फक्त एक गोष्ट अशी आहे की मला सांगायचं आहे की घर म्हणजे आपला संसार म्हणा तो एक वेगळा आहे आणि हा बिझनेस हा एक वेगळा आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी कधी मिक्स नाही करायच्या. बरोबर. आपली मुलं, आपल्या मुलांचं शिक्षण किंवा आपले घरातले काही आपले बॉन्डिंग्स असतात ते मिस नाही करायचे, ते तिथंच ठेवायचे आणि मग इथून प्रगती करायची. बरोबर. तर हेच सांगायचं आहे की एखाद्या महिलेने जर ठरवलं तर कुठलंही फील्ड जे असेल तर नक्कीच ती त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ जी असेल तर ती करू शकते. नमस्कार, मी आशा राणी थडके, श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरी. तर आमच्याकडे सर्व प्रकारचे सोफा मॅन्युफॅक्चरिंग आणि कस्टमाइज केले जातात. डिस्प्ले आणि कारखाना माझा एकत्रच आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे सोफे मॉडिफाय म्हणजे जुन्या सोफ्यांचा आम्ही मॉडिफाय पण करून देतो आणि रिपेरी पण करतो. तसेच लाकडी, स्टील आणि लोखंडी सोफ्याच्या गाद्या पण आम्ही बनवतो. विथ फुल कुशनचे ऑल वर्क आम्ही करतो, जसं की बेड बॅग, डायनिंग चेअरचे कुशन्स, असे जे कुशनिंगचं काम आहे ते आम्ही सर्व प्रकारचं बनवतो. तर आमच्याकडे 7,000 पासून ते कस्टमरच्या बजेटनुसार कितीही लाखाचा किंवा हजारांचा असू दे अशा पद्धतीने आम्ही सोफे बनवतो. आम्ही आमच्या सोफ्यांमध्ये पाईनवूड लाकडाचा वापर केला जातो आणि फॅब्रिक आणि कुशनिंग हे कस्टमरच्या डिमांडनुसार बनवलं जातं. तर श्री महालक्ष्मी सोफा फॅक्टरी, मी आशा राणी थडके, एकदा नक्की व्हिजिट करा. आपल्याकडे होलसेल व रिटेल दरातही मिळेल आणि स्पेशली कोणाला लेडीजला जर चालू करायचं असेल तर माझ्याकडे होलसेलसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा. तर खूप खूप थँक्यू, तुम्ही तुमचा वेळ दिलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी, त्याचं मार्केटिंग करण्यासाठी, तो ग्रोथ करण्यासाठी काय काय टिप्स लागतात तर ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत जे असतील तर ते शेअर केले. तर नक्कीच पुढे काही व्हिडिओज मध्ये पुन्हा आपण इन्व्हाइट करूयात. अजून काही गोष्टी तुमच्या असतील, काही कॉमेंट्स तुम्ही करू शकताय, तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट्स मध्ये विचारू शकताय आणि नक्कीच पुन्हा एक एक्सपर्ट लेक्चर जे असेल तर ते आपण त्यांच्याकडून अरेंज करून घेऊयात. तर खूप खूप थँक्यू, तुम्ही तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे ना तर ती पण हिट करा. कॉमेंटच्या बरोबर शेजारी हाईपचा एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये जे पॉइंट्स असतील तर ते पण तुम्ही देऊ शकता. थँक्यू सो मच. बाय.